महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आली आहे मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमच्यासाठी देखील एक मोठा आनंदाचा असा निर्णय घेण्यात आला असून आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता देखील तुम्हाला देखील मिळालेला असाल तर आता तुमच्यासाठी देखील पीएम किसान योजनेचा या ठिकाणी हप्ता मिळणारच आहे आणि तुमच्यासाठी देखील एक मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी देखील समोर आलेली आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपण ती महत्त्वाची आणि आनंदाची बातमी देखील या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला पूर्ण नक्की बघत चला, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दल एक मोठी घोषणा झाली असून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेण्यात आला असून आता शेतकऱ्यांना नमोच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये देण्याऐवजी 3,000 रुपये करण्यात आलेले आहे। तर चला GRमध्ये संपूर्ण अपडेट या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे GRमध्ये आलेली आहे महत्त्वाची बातमी। आता त्या बातमीला या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे या ठिकाणी बघणार आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय देखील घेण्यात आला असून आता जर तुम्ही देखील महाराष्ट्रातील शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी देखील हा महत्त्वाचा निर्णय देखील महत्त्वाचा ठरणार असून तुम्हाला देखील तो पूर्णपणे ऐकणं अनिवार्य सांगण्यात आलेला आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तो महत्त्वाचा निर्णय देखील कोणता सांगण्यात आलेला आहे सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून देखील तो महत्त्वाचा निर्णय GRमध्ये काय सांगण्यात आलेला आहे GR देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आता 2,000 रुपयावरून थेट 3,000 रुपये करण्यात आला आहे। आता लक्ष द्या शेतकरी मित्रांनो, GR देखील या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वाचून सांगत आहे 2,000 रुपयावरून थेट तुम्हाला आता 3,000 रुपये या ठिकाणी देण्यात आला असून यामुळे वार्षिक निधीमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला असून आता शेतकऱ्यांना आज मोठा दिलासा देणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे बघणार आहोत कोणकोणत्या शेतकऱ्यांना कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये देखील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील पडणार आणि तो 8वा हप्ता तुम्हाला 2,000 ऐवजी देखील तुम्हाला 3,000 रुपये देखील टाकण्यात येणार असून तुम्हाला देखील एक मोठा दिलासा देण्याचं काम देखील या ठिकाणी सुरू या ठिकाणी आहे। आता जर तुम्ही देखील राज्यभरातील शेतकरी असाल आणि तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची देखील नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली असून आता तुम्हाला देखील एक मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून आता तुमची देखील नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा मिटली। त्याचबरोबर तुम्हाला देखील आता नमोचा 8वा हप्ता 2,000 ऐवजी थेट 3,000 रुपये देखील टाकण्यात येणार असून तुम्हाला पण या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची रक्कम वाढण्यात या ठिकाणी आले असून आता काही जिल्ह्यात आणि काही तालुक्यात देखील हा हप्ता आजपासून वितरित केला जाणार असून आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील या ठिकाणी आलं तर तुम्हाला देखील हा हप्ता मिळणार असून तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा मिटली असं तुम्ही देखील समजून चला। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊ किती जिल्हे सांगण्यात आलेले आहे, किती जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते जिल्हे देखील जाणून घेणार आहोत ज्या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना देखील नमोच्या 8व्या हप्त्याची देखील रक्कम मिळून जाणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे समजून घेणार किती जिल्हे असणार, किती तालुके देखील असणार आणि कोणकोणते तालुके असणार, कोणकोणते जिल्हे देखील असणार आहे सविस्तरपणे आपण जिल्हे आता या ठिकाणी आपण बघू शकतो 15 जिल्हे सांगण्यात आलेले आहे। आता या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील एक मोठा आनंदाचा निर्णय झाला असून आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी अशी ठरू शकते की आता तुम्हाला देखील नमोच्या 8व्या हप्त्याचे 2,000 ऐवजी आता थेट तुम्हाला 3,000 रुपये देखील मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून आता तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 3,000 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आता जर तुमचा जिल्हा पण याच 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आला तर तुम्हाला देखील नमोचा 8वा हप्ता टाकण्यात येणार असून तुमची देखील पूर्णपणे नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा दूर केली जाणार आहे। आणि जर तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुमचं काय होणार, तुम्हाला नमोचा 8वा हप्ता मिळणार की नाही मिळणार असा प्रश्न जर तुमचा असेल तर तुम्ही देखील आता अजिबात काळजी करू नका, तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता देखील करू नका। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुमच्या तालुक्याचं नाव या 25 तालुक्याच्या यादीमध्ये येणं गरजेचे सांगण्यात आलेले आहे। आता जर तुमचं
तुमचं देखील जिल्ह्याचं नाव आणि तालुक्याचं नाव देखील या ठिकाणी या यादीमध्ये आलंच नाही तर तुमचं काय होणार? नमोचा 8वा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही मिळणार, आणि मिळणार तर तो केव्हा मिळणार? आज आणि उद्या परवा अशा या 2 ते 3 दिवसामध्ये फक्त आता या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि या 25 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार. मग तुम्हाला देखील नमोचा 8वा हप्ता कधी मिळणार? जर आता तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं किंवा या 25 तालुक्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला देखील आज आणि उद्या या 1 ते 2 दिवसामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळून जाईल. मग बाकी शेतकऱ्यांचं काय होणार? बाकी शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार की त्यांच्यासाठी योजना बंद पडणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित आहे. आता त्याचं उत्तर देखील आपण 2च मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊ. त्यापूर्वी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका. तर चला त्या प्रश्नाचं उत्तर देखील मी तुम्हाला देतो. आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुम्ही देखील अजिबात काळजी करू नका, अजिबात चिंता देखील करू नका. आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं नाही तर तुमच्या तालुक्याचं नाव देखील या ठिकाणी येणं गरजेचे सांगण्यात आलेलं आहे या 25 तालुक्यातील. आता या 25 तालुक्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं नाही तर समजून चला तुम्हाला देखील पहिल्या टप्प्यामध्ये नमोचा 8वा हप्ता मिळणार नाही. नमोचा 8वा हप्ता तुम्हाला पहिल्या टप्प्यात न मिळता तुम्हाला देखील 8 दिवसाच्या नंतर देखील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार. त्यामुळे चिंता करू नका. तर चला सविस्तरपणे आजपासून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यामध्ये नमोचा 8वा हप्ता देखील मिळू शकतो सविस्तरपणे आपण ते तालुके देखील या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार. जर तुमच्या तालुक्याचं नाव देखील या ठिकाणी आलं तर तुमच्यासाठी मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली असून आज आणि उद्या या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता पूर्णपणे पडून जाईल. आणि हा 8वा हप्ता तुम्हाला देखील 2000 ऐवजी थेट 3000 रुपये मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून शेतकऱ्यांना एक मोठाच दिलासा देखील मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते 25 महत्त्वाचे जिल्हे आणि ते 25 देखील तालुके आणि ते 15 महत्त्वाचे जिल्हे देखील समजून घेणार. त्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता थेट नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे वितरण देखील चालू करण्यात येणार असून त्यांची देखील आता पूर्णपणे नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असं म्हणायला देखील आपल्याला काहीच हरकत या ठिकाणी राहिलेलं नाही. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे असलेले महत्त्वाचे म्हणजेच ते 15 जिल्हे आणि ते 25 तालुके सविस्तरपणे जाणून घेऊ. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या तालुक्याचं नाव जर या ठिकाणी आलंच नाही तर तुम्ही देखील कसलीच काळजी कसली चिंता न करता तुम्हाला देखील 8 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार असा JR पूर्णपणे सांगण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी पहिला जिल्हा तुमचा असणार आहे बीड जिल्हा. आता जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुमचा तालुका बीड तालुका असेल किंवा बीड जिल्ह्यातील तुमचा कोणताही तालुका असेल तर आता तुमच्यासाठी देखील आली एक मोठी आनंदाची बातमी. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळाला. नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याची प्रतीक्षा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची देखील पूर्णपणे संपलेली आहे. जालना जिल्हा. आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, जालना जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसली चिंता न करता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला. आता तुमचे देखील टेन्शन पूर्णपणे संपलं असून नमोचा 8वा हप्ता देखील तुम्हाला पण मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील कसलीच काळजी कसली चिंता देखील या ठिकाणी करू नका. धुळे जिल्हा. आता जर तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल किंवा धुळे जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्ही देखील चिंता करू नका. कसलीच काळजी कसलीच चिंता देखील तुम्हीही करू नका. कारण की आता धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता टाकण्यात येणार असून तुम्ही पण जर धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल तर आता तुम्हाला देखील मोठा दिलासाच मिळणार आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा आता मोठा दिलासा देण्याचं काम देखील या ठिकाणी चालू झालं असून आता तुम्ही पण
संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता न करता फक्त या ठिकाणी आता एकच लक्षात घ्या, जर तुमचा जिल्हा संभाजीनगर जिल्हा असेल, जर तुमचा तालुका देखील संभाजीनगर तालुका असेल तर आता तुमच्या देखील तालुक्याचं किंवा तुमच्या देखील जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आल्यामुळे तुम्हाला देखील आता चिंता करायची कुठली अडचण कुठची काळजी देखील राहिली नसून तुम्हाला देखील आता मोठा दिलासाच मिळालेला आहे. अहिल्यानगर, जर आता तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, अहिल्यानगर जिल्हा देखील तुमचा पण असेल तर आता तुमच्यासाठी देखील एक मोठी आनंदाचीच बातमी समोर आली असून आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा एक मोठा दिलासा देण्याचं काम देखील या ठिकाणी चालू असून आता तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल तर आता तुमच्यासाठी देखील आली एक मोठी आनंदाची बातमी. आता या ठिकाणी शेतकऱ्यांना 2,000 रुपयाऐवजी आता 3,000 रुपये देखील टाकण्यात येणार असून नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा पूर्णपणे शेतकऱ्यांची संपण्यात येणार असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासाच मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही देखील शेतकरी असाल तर तुम्ही पण आता कसलीच काळजी कसलीच चिंता देखील करू नका. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की आम्हाला सांगा आणि या यूट्यूब चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला काय अजिबात विसरू नका. सबस्क्राईब करणं महत्त्वाचं देखील असणार आहे.